रामकृष्ण हरे मित्रांनो, तर आता आपण चाललोय देहूला, कारण तुकाराम बीज आहे. तुकाराम बीजमुळे तिकडं तयारी चालू आहे. तुकाराम बीजच्या दिवशी तर आपण जाणारच आहोत, पण आज फक्त एक चक्कर टाकून येणार आहोत की कशी तयारी चालू आहे, काय कुठे कुठे सप्ताह चालू आहे, गाथा मंदिर कसं आहे, वैकुंठ गमन सोहळाचा ठिकाण जे आहे तिथं काय तयारी चालू आहे, आणि भंडारी डोंगराची तर खूप मोठा सप्ताह होणार आहे असं ऐकलंय. तर तेही आज पाहणार आहोत. चला तर मग जाऊयात देहूला, बघूयात काय तयारी झालेली आहे. चला आता फायनली आपण चाललोय देहूच्या दिशेने. आता 2 व्हीलरवरती चाललोय, कारण बीजामुळे 4 व्हीलर सोडणार नाही आतमध्ये. आणि त्यात पप्पांचा सारखा फोन यायचा की बाबा तुम्ही मेन कमानीने नका येऊ, तुम्ही आले तर आतल्या गेटने या, म्हणजे जो मधला रस्ता आहे ना त्याने या, गाथा मंदिराच्या इथल्या रस्त्याने. म्हणून आपण आता त्या रस्त्याने चाललोय. हे बघू शकता, इकडं गाथा मंदिर आहे आणि ही नदी आता बघा इंद्रायणी नदी येईलच. खरं तर काही दिवसांपूर्वी मी तर सायकलने यायचो व्यायामासाठी. हे बघा तिकडं ते देहूचं मंदिर आणि इकडं हे बघा हे गाथा मंदिर तुम्ही बघू शकता. इथून आपल्याला पुढं जायचं, कारण दिंडी आहे एक, भंडारी डोंगराच्या पायथ्याला सप्ताह बसला खूप मोठा. हे बघा दिंडीतली माणसं तुम्हाला इथं पुलावरती दिसत असतील. आणि हे बघा पताका. ह्या दिंडीचं वैशिष्ट्य असं आहे की 375 लोकांनी सहभाग घेतला, कारण तुकाराम महाराजांचा 375वा बीज सोहळा आहे ना, तर याच्यामुळं त्याच्यामध्ये सगळी लोक 375 असं केलेलं आहेत. त्याच्यामध्ये 375 धर्मध्वजाधारी आहेत, 375 कलशाधारी महिला आहेत, 375 तुलसीधारी आहेत, 375 कीर्तनकार, 375 चोपदार, 375 ब्रह्मण विनाधिकारी आहेत, 375 मृदुंग सेवक आहेत, 375 टाळकरी. असं हे वैशिष्ट्यपूर्ण असणारी दिंडी आज आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि तीच बघायला आपण खास देहूला आलेलो आहोत. ही देहूच्या मंदिरापासून भंडारी डोंगराच्या पायथ्याला सप्ताह आहे तिथपर्यंत जाणार आहे. तुम्ही इथं बघू शकता की सगळं भगवाच दिसत आहे, भगवाधारी सगळे ह्या आपल्या वारकरी संप्रदायाच्या पताका. हे बघा हे घेऊन जाताना लोक दिसत आहेत. खरं तर पहिल्यांदा मी हा उपक्रम पाहतोय की खरंच खूप उत्कृष्टरित्या हा चालू आहे. 375 पताकाधारी इथे चाललेले आहेत. बघा आपले पप्पा पण याच्यामध्ये दिसतात, ते चालले बॅग घेऊन चाललेले. ते पण खरंच खूप वारकरी संप्रदायाला मानतात. मग ते आज सकाळपासूनच इकडं होते, म्हणून मग त्यांनी पण सहभाग घेतला. आई पण याच्यामध्ये आहे. हे बघा ते बघू शकता पताका घेऊन चाललेत ते. आणि खास हे पाहण्यासाठी आलो आहे आपण, कारण दिवसभर व्हिडिओ शूट वगैरे एडिटिंगची कामं होती. पप्पा म्हटले की नाही तू बघायला ये, म्हणून आज हे खास बघायला मी इकडं आलेलो आहे. खरंच खूप मस्त वाटते, कारण प्रसन्न वाटते. आपल्या एवढ्या पताका, एवढी माणसं घेऊन चाललोय. हे बघा त्या झाल्या पताका. बघा पताका आणखीन टेम्पोमध्ये पण तुम्हाला पताका दिसतील. एवढ्या सगळ्या पताका घेऊन चाललेत. आणि आता आलेत मृदुंगकरी आणि टाळकरी. 375 मृदुंग सेवेकरी आणि टाळकरी आपल्याला इथे दिसणार आहेत. ते भजन करत 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 चाललेले आहेत. याच्यानंतर 375 कलशाधारी महिला कलश घेऊन चाललेल्या आहेत, त्या इथे दिसतील तुम्हाला. खरंच खूप नयनरम्य असा हा सोहळा तुम्हाला इथं पाहायला मिळतोय. तुळस घेऊन चाललेले आहेत बघा. आपण दिंडीला जाताना, वारीला जाताना त्या तुळशी घेऊन जातो. 375 महिला ह्या तुळशी घेऊन आज पायी चालत चाललेल्या आहेत देहूवरून भंडारी डोंगराच्या पायथ्याला.
375. मला वाटतं 375 नाही, खूप आहेत. विनेकरी, आता हे बघा 375 विनेकरी तुम्हाला इथं दिसतील. रामकृष्ण हरी असा नामघोष करत, ज्ञानोबा तुकोबाराय असा नामघोष करत हे वारकरी दिंडीचा खरंच आनंद घेतात. त्याच्यानंतर मृदुंग आणि टाळकरी परत आलेले आहेत. आणि हा बघा, हा पालखी रथ हे असं सजवलं की जशी काही पायवारी चालू आहे. आपण देववरून पंढरपूरला जातो, आळंदीवरून पंढरपूरला जातात, असं तेव्हा जो रथ सजवला जातो तसाच रथ सजवलेला आहे. त्याच वारीची आठवण आली. चला आता हे खूप सुंदर अशी पालखी आता पाहिली. आता आपण बघूयात बीजानिमित्त काय काय चाललंय. आता आपण गाथा मंदिराकडे जाऊयात, तिकडे काय सोहळा आहे तो पाहूयात. एंट्री गाथा मंदिराची. हे गाथा मंदिराचं बघा प्रवेशद्वार, काम चालू आहे. गाथा मंदिर आधी मागच्या साईडला होतं, आता त्यांनी पुढची सगळी जागा घेऊन तिथे काम चालू केलंय. तर तिथे आता बिल्डिंगचं काम चालू आहे आणि सप्ताह पण तिथे आहे. दरवर्षी आम्ही इथे बीजेलाच सप्त्याला गाथा मंदिरामध्येच येत असतो. हे आहे गाथा मंदिर. आपण आज गाथा मंदिराच्या आत पण जाऊयात, पण आता ऊन आहे तर थोडा ऊसाचा रस घेऊयात. आपल्यासोबत जो पार्टनर त्याला जरा ऊसाचा रस प्यायचा होता, मग आपण आता ऊसाचा रस घेऊयात आणि जाऊयात. हे बघा आलोय आपण आता गाथा मंदिराच्या समोर. हे बघा गाथा मंदिर, इथे स्क्रीन लावली आहे. मला वाटतं सप्त्याचं लाईव्ह तिथं दिसत असेल लोकांना संध्याकाळचं. आणि पहिलं मला वाटतं बघा हे कारंजे आहेत ना, इथेच सप्ताह व्हायचा, कारण पहिली एवढीच जागा होती. आता तिथं मस्तपैकी ग्रीन ग्रास लावलेला आहे, गवत मस्तपैकी. नाही तर पहिला सप्ताह इथंच असायचा. मला आठवतं ना, आम्ही लहानपणी यायचो सकाळी, म्हणजे सुट्टीच्या दिवशी यायचो, पारायण वगैरे करायचो, नाश्ता इथंच व्हायचा आमचा. दुपारी परत पारायण वगैरे असायचं, मग तिथंच आराम करायचा. संध्याकाळी हरिपाठ, मग रात्री कीर्तन वगैरे ऐकून जेवण करून घरी जायचो. ह्या पायऱ्या चढत चढत हे बघा इथं पांढऱ्या पट्टे जे दिसतात आहे ना, उन्हामध्ये कधीच पाय आपले भाजत नाही, त्यासाठी त्या पट्ट्या आहेत. चला हळूहळू जाऊयात गाथा मंदिरामध्ये. पण आता गाथा मंदिरात जायच्या आधी बघा गाथा मंदिरातून पुढचा परिसर कसा दिसतोय. किती सुंदर असा परिसर आता या ट्रस्टने केलेला आहे. पहिले इथं सगळं भकास वातावरण होतं, कारण खडी वगैरे पडलेली असायची. आता ग्रीन करून खूप मेंटेन असं ठेवलं आहे. आणि समोर सप्ताह चालू आहे. पहिला इथे सप्ताह चालू असायचा, जिथं ग्रीन ग्रास आहे ना तिथं सप्ताह असायचा, पण आता समोरच्या बाजूला सप्ताह चालू आहे. चला आता पाया पडू आपण. खरं तर आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, पण जिथपर्यंत आपल्याला करता येईल शूट तिथपर्यंत करून मी तुम्हाला गाथा मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करतो. गाथा मंदिर ही खरंच खूप सुंदर अशी कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये भिंतीवरती सगळे तुकाराम महाराजांचे जे काही 4-4.5 अभंग आहेत ते कोरलेले आहेत, दगडावरती कोरलेले आहेत. आणि मध्ये मध्ये त्या अभंगाच्या सारांशानुसार जे काही फोटो असेल, भजनाच्या सारांशानुसार फोटो असेल तो तिथे लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर असा उपक्रम केलेला आहे. हे बघा तुकोबारायांची पंचधातूपासून बनवलेली मूर्ती आणि मागेच वरती विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. ह्या प्रत्येक खोल्यांमध्ये तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग दगडावरती कोरलेले आहेत. आणि हा मंदिराचा परिसर आणि वरती जे फोटो लावलेत ते प्रत्येक युगातील तुकोबारायांचा अवतार कोणता होता हे तिथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमो सद्गुरु सच्चिदानंद.
गाथा मंदिरातलं आपण दर्शन घेतलं आणि आता सप्त्याकडे येऊयात. जो मंदिरासमोर सप्ता असायचा आता तो मंदिराच्या पार कंपाऊंडच्या पलीकडे आहे नवीन जागेत. आता काय झालं की देहूमध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी खूप सारे सप्ते असल्यामुळे लोकांची गर्दी थोडी कमी आहे, पण बीजच्या दिवशी बघायचं खूप सारी गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हे बघा, ह्या साईडला गाथा मंदिर आणि ह्या साईडला सप्ता चालू आहे. पहिला कंपाऊंडच्या इकडं असायचं, आता इकडं आहे. आता गाथा मंदिराचं झालं. आता गाथा मंदिराच्या खाली जर गेलो ना आपण, आनंद डोह, तिथं काय झालं होतं की तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवल्या गेल्या होत्या. तर तिकडे चाललोय आपण, वरती गाडी लावली आणि इथून आपण असं चालत चाललोय. खूप सुंदर असं कन्स्ट्रक्शन केलं. पहिलं फक्त नॉर्मल पायऱ्या होत्या. मला आठवतं आम्ही लहानपणापासून येत होतो. हेच ते मंदिर जिथं गाथा बुडवल्यानंतर तुकाराम महाराज बसले होते. 14 दिवस त्यांनी जे अन्न पाण्याचा त्याग केला होता तेच बघा, हीच ती जागा जिथं तुकाराम महाराज बसले होते गाथावरती येईपर्यंत. वरचं वाच, हीच ती शिळा. त्या शिळेवरती तुकाराम महाराज 14 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून भजन करत बसले होते. आणि शेवटी त्या गाथावरती तरुण आल्या आणि तुकाराम महाराजांनी ते अन्न पाण्याचा त्याग जो केला होता तो सोडला. आणि अशा प्रकारे आपल्याला आज जी गाथा पाहायला मिळते, वाचायला मिळते, ती खरंच त्यावेळेस तरुण आली त्याच्यामुळे मिळते. आणि हाच तो आनंद डोह मंदिराच्या बाजूने गेलं की तुम्हाला दिसेल इथे तुकाराम महाराजांच्या वह्या 14व्या दिवशी आहे अशा तरुणवरती आल्या होत्या. असं म्हणतात की हा आनंद डोह खूप खोल आहे, कारण खाली देव बसला होता आणि त्याच्या हातामध्ये त्या अभंगाच्या वह्या होत्या. त्याच्यामुळे गाथेला काहीही झालेलं नाही, एवढं पाण्यामध्ये असून सुद्धा काही झालेलं नाही. याचा सुंदर असा फोटो सप्त्यामध्ये मी पाहिला होता की असे नदीचं चित्र दाखवलं होतं आणि आतमध्ये देव बसला आणि त्याच्या हातामध्ये अशा गाथा दाखवलेल्या आहेत. चला बसूयात नदीच्या काठी. आलोय एवढ्या लांब तर थोडा वेळ शांत बसूयात, पाण्याचा निसर्गाचा थोडा वेळ आनंद घेऊयात आणि आपण पुढच्या प्रवासाला निघूयात. चला आता बसलो, थोडा आराम केला आणि आता रिटर्न निघालो. हे बघा, इथून असं गाथा मंदिर दिसतं. खरंच खूप सुंदर प्रवास झाला. आणि आता आपण रिटर्न जात असताना हे बघा वैकुंठ गमन, हेच ते वरती जो भगवा झेंडा दिसतो ना तेच ते नांदुरकीचं झाड जे तुकाराम बीजेला म्हणतात. तुकाराम महाराज या झाडावरती बसून तिथूनच त्यांना गरुडाने त्यांना वैकुंठास नेलं होतं. हेच ते झाड आणि हे झाड बीजेच्या दिवशी हलतं असं म्हणतात. ते आपण बीजेच्या दिवशी बघणार आहोत. इथेही एक सप्ताह असतो, त्याच्यासमोरच हे बघा मांडव वगैरे घातलेला आहे आणि इथेही लोक आहेत सप्त्यासाठी. चला आता चाललोय तर मंदिर त्यांचं जे जन्म ठिकाण आहे तिथून जाऊयात. पण आतमध्ये जाण्यात शक्य नाही होणार कारण थोडं काम आहे अर्जंटमध्ये, म्हणून मग आतमध्ये न जाता आपण थोडं समोरून गर्दी बघूयात. गर्दी वाढत चाललेली आहे, टू व्हीलर वगैरे अलाउड करत नाही आहे, पण आम्ही आता चाललोय. आता थोडी गर्दी कमी, संध्याकाळी फुल गर्दी असणार आहे. हे बघा देहूचं महाप्रवेशद्वार, आतमध्ये विठ्ठल रुक्माईची स्वयंभू अशी मूर्ती आहे. तिथून दर्शन करून आता आपण बाहेरूनच दर्शन करू. एक दिवशी बीजेच्या दिवशी आपण येऊ. चला आता देऊ झालं. आता हे म्हणले नको दर्शनाला म्हणून मग आता बघा मागं मंदिर राहिले, आम्ही चाललो आता घरी. बायकोसोबत आलो असतो तर दर्शन करून गेलो असतो. हे बघा, हे कमान येताना आपल्याला काही पॉसिबल नाही झालं यायला, त्याच्यामुळे आपण आता जाताना मी तुम्हाला हे कमान दाखवतो. पण बीजेच्या दिवशी मी तुम्हाला पूर्ण देहू प्रॉपर दाखवेल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा.